फ्रेंड्स, आज चाललो आम्ही गोव्याला. मजा लाईटला चालेल. तयार केलाय भावाला. नमस्कार मंडळी. तर ॲक्च्युली माझ्या हजबंडचा बड्डे होता, तर आम्ही 2 दिवसांची अनप्लॅन ट्रिप केली होती रोह्याला. तर आम्ही चार्लीला पण पहिल्यांदाच बाहेर घेऊन चाललो. तर आम्ही काय काय मजा केली तुम्ही पुढे बघालच. आणि घाबरला होतो. रात्री आम्ही उशिरा घरी पोचलो आणि ही होती आमची प्रसन्न सकाळ. खूप भारी वाटत होतं, खूप थंडी पण होती. मग आम्ही निघालो मॉर्निंग वॉकला. तिथेच एक बंधारा आहे, तिथे आम्ही चार्लीला घेऊन गेलो. आधी हातात घेऊन गेलो, नंतर त्याला खाली सोडला. तो पण व्ह्यू खूप एन्जॉय करत होता. टुकुमुकू इकडे तिकडे बघत होता. मग आम्ही तिथे थोडा टाईम स्पेंड केला त्याच्यासोबत. आणि मग आम्ही नंतर पुढचा प्लॅन करत होतो. आता दिवसभर अजून काय काय करायचं आहे तो सगळा प्लॅन केला. आणि मग आम्ही ह्या मस्त असा व्ह्यूचा मजा घेऊन गावात परत आलो. ही आहे गावातली शाळा. इथे सगळे घरं कौलारू आहेत. आणि मग आम्ही पुढे प्लॅन करत होतो की आता ब्लॉगमध्ये काय काय बोलायचं आहे. परत 1 2 3. आता आपण चाललोय मुरुड जंजिऱ्याला. तो त्या जंजिऱ्याला जाताना बोटीतून जावं लागतं. असा ब्लॉग नाही होणार फेमस, जरा जोश. आणि ते मला लाजवलं. बोल ना. अरे काय लाजवलं, बोल ना. बोल. खाली कपडे पुढे घालते मला. कपडे घालून काय याच्यातच भारी वाटतं. बोल. हा चैतन्य बोलेल. चैतन्य आता आपण कुठे चाललोय? मुरुड बीचला. बीच. नमस्कार मंडळी, मी पंकज पवार तुमचं स्वागत करतो. आज आम्ही आलो इकडे अलिबागला. म्हणजे अलिबागपासून थोड्याशाच अंतरावर आहोत. रोह्यामध्ये आलो आहोत आम्ही. रोह्यामध्ये मित्राचं गाव आहे माझं, कान्हे खुर्द. तिथे आज आम्ही आलो आहोत. आता इथून आम्ही म्हणजे 1 दिवसाची पिकनिक करायला आलो आहे. 1 दिवस नाही 2 दिवस आलो. आता इथून आम्ही चाललो आहे मुरुडला. मुरुडला जाऊन बीचवर तिथून मजा करून आम्ही जंजिरा किल्ल्यावर जाणार. चला तुम्ही पण या आमच्यावर, मजा करूया. गाडीची अरेंजमेंट होईपर्यंत सगळे गप्पा मारत होते, फोटोज काढत होते आणि मजा मस्ती करत होते. आणि मग गाडीची अरेंजमेंट झाल्यावर आम्ही गावातून मुरुड बीचकडे जायला निघालो. अरे क्या कपड़ा पहनी है, पागल कैसी गरीब दिख रही है. पुढे बोला. So we are heading for Murud and Janjira Fort. So please stay tuned with us. गणपती बाप्पा. तर गाडीमध्ये मजा करत करत आम्ही कान्हे खुर्दवरून मुरुड जंजिरा बीचला जायला निघालो. तो हा रस्ता 10 ते 15 किलोमीटरचा आहे. आणि गप्पा गोष्टी करत करत कधी हा रस्ता संपला कळलं पण नाही. आणि मग आम्ही येऊन पोचलो फर्स्ट स्टॉपला, जो होता खोकरी समाधी. हे एक ऐतिहासिक स्थळ आहे, मुरुड जंजिऱ्यापासून जवळच आहे. आणि इथे रिसेंटलीच एका मराठी मूवीची शूटिंग पण झाली. मग आम्ही पण इथे खूप सारे रील्स आणि फोटोज काढले, मस्ती केली. आणि मग आम्ही मुरुड बीचकडे जायला निघालो. बीचकडे जातानाच्या रस्त्यावर सुंदर सुंदर बंगले होते. इथे ॲक्च्युली किती पण वेळ आलं तरी भारीच वाटतं. मग आम्ही बीचवर गेलो आणि खूप मस्ती केली. बघा हे लोक कसे खेळत आहेत छोट्या मुलांसाठी. मग आम्ही इथल्या राईड्स पण एन्जॉय केल्या. आणि मग पाण्यात खेळायला गेलो. पाण्याची मजा घेऊन झाल्यावर किनाऱ्यावर बसून हा सुंदर सनसेट एन्जॉय केला. संध्याकाळी तर अजून इथे शांत आणि मस्त वाटत होतं, मस्त वातावरण झालेलं. मग आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर यांना 12 वाजता सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून आम्ही हाऊजीचा गेम खेळत बसलो. आणि या चैतन्याने कोळसा सगळ्या तोंडाला लावून घेतलेला. बघा तो कसा दिसतोय आता. चैतन्य इकडे. ओ माय गॉड, ही इज अ विनर. मेहनत केली, मेहनत. बीचवरून येताना आम्ही माडी घेऊन आलेलो. सगळे पहिल्यांदाच हे ट्राय करणार होते. आता बघा सगळ्यांच्या रिॲक्शन्स.
वास घेतला की विषय संपला. वास ते त्याच्यात सरबत आहे. वास घेतला की विषय संपला. वास नाही घ्यायचा. नारळापासून डायरेक्ट निघाला मी त्याचा एवढा चांगला वास नाही आहे. काळजी माझी आहे, पुष्टी आहे. एक गोट पी, एक गोट पी. अरे एक गोट पिऊन चेक तर कर, टेस्ट कर. मी काय बोलतोय? पिऊन बघ. अरे टेस्ट कर. आणि ती अशी व्यवस्थित पिबा अशी. 2 गोट पोटात गेले पाहिजे असं पी. हा स्मेल नको देऊ. ते पण टेस्ट कर. हा, याला 3 लिटर आणले. बघू इकडे बघा, इकडे बघा, इकडे कशी लागते. चांगली आहे. बरं, आम्ही त्यानंतर आम्ही कोकणाची स्पेशालिटी म्हणजे पोपटी बनवली. तर एका मडक्यामध्ये खूप सारे पावट्याच्या शेंगा, पनीर, मका हे सगळं एकत्र करून त्याच्यावर दोन घेतात आणि मग ते शिजून होईपर्यंत आम्ही शेकोटीचा आनंद घेत पोपटी शिजायची वाट बघत होतो. आम्ही व्हेज पोपटी केलेली. पहिल्यांदाच गावकऱ्यांनी व्हेज पोपटी खाल्ली असेल आमच्यामुळे. मग आम्ही चेक केलं की ही शिजून तयार आहे की नाही आणि ती तयार होती. मग आम्ही ती एका प्लेटमध्ये उलटी केली आणि सगळ्यांनी थोडी टेस्ट केली. 1 नंबर झाली होती आणि मस्त वाटली. पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स होता. सगळ्यांनी ठरवलं की नेक्स्ट टाईम पण आपण हे करूया. 12 वाजायला आले होते आणि आम्ही अलिबागला येताना केक घेऊन आलेलो. मग आम्ही सरप्राईज दिला. हॅपी बर्थडे टू यू पंकज दादा. बड्डे सेलिब्रेट करून झाल्यावर आम्ही झोपायला गेलो कारण सकाळी आम्हाला मुंबईसाठी निघायचं होतं लवकर. मग सकाळी सनरूफ वाली कार आहे. बड्डेला एकदम रॉयल ट्रीटमेंट भेटते मला. असं वाटतं तुम्हाला टेम्पोन ट्रॅव्हल करताना. मजा वाटते. आम्ही परत पहिल्यांदा नाही करत. खूप वेळा आधी पण केलं आहे असं travel. लगेच एवढं सिरियस व्हायची गरज नाही. तुम्हाला कसं वाटते. हा एकदम असं फन राईड आहे. आता ही जस्ट स्टार्टिंग आहे. Fun ride? हेलिकॉप्टरमध्ये बसणार. पप्पांना फोन कर. माझा फोन नाही लागणार. फन राईड. हा फन राईड. मला कसं वाटतंय प्रीती. बरं वाटतंय. गावी आल्याचं फिलिंग आला गारगार. आम्ही एवढी मस्तवाली बॅग घेऊन आलो टेम्पोने. एअरपोर्टवरून डायरेक्ट टेम्पोमध्ये लँड झाले. आर्यला पण गाव खूप आवडलेलं. त्याला परत जायचं नव्हतं म्हणून तो बघा कुठे बसून बसलाय. रिटर्न येताना आम्ही ओला कॅब केली आणि पहिल्यांदाच आम्ही अटल सेतूवरून प्रवास केला आणि अशी होती आमची ही 2 दिवसांची अनप्लॅन ट्रिप. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.